परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज छान डिझाईनमध्ये गळ्याबरोबर मंगळसूत्र बनवणार आहे। तर इथे बघा बाई मणी घेतलेले आहे ती मोठ्या साईजचे, त्याच्यानंतर मीडियम साईजचे गोल्डन मणी, काळे मणी घेतलेले आहे ती मोठे, त्यानंतर मंगळसूत्राची वाटी आणि स्क्रू लागणार आहे। तर आपण बनवायला सुरुवात करूयात। बघा आता इथे मी डबल पदर करून घेतलेला आहे धागा आणि नेहमीप्रमाणे बघा इथे टीप पट्टी लावलेली आहे। तर आता आपल्याला हे बघा साध्या दोऱ्यामधून मी इथे सुई पण बांधून घेतलेली आहे। जिथे बंद पदर होता तिथे आणि जिथे ओपन होते तिथे गाठ मारलेली आहे आणि चिपकवून द्यायचं आहे। तर हे मंगळसूत्र खूप सिंपल आहे आणि साध्या पद्धतीने काळ्या मण्यांमध्ये बनवलेलं आहे मी। तर बघा सुरुवातीला आपल्याला स्क्रू लावायचा आहे। तर हे गळ्याबरोबर असणार आहे, त्याच्यामुळे स्क्रू हा नेहमी टाकून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर काळे मणी, आता हे मी मीडियम साईजचे काळे मणी घेतलेले आहेत। तर हे सारखेच आहेत बघा। तर मागच्या साईडला मी थोडेसे असे जास्तीचे काळे मणी घेतलेले आहेत। बघा आता इथे काय मी मोजलेले नाही आहे, ते अंदाजेच घेतलेले आहे ते। तर हे 14 इंच किंवा 16 इंच अशा पद्धतीने बनवायचं आहे, किंवा 12 इंच तुमची जशी मान असेल त्या पद्धतीने आपल्याला हे गळ्याबरोबर छान दिसतं। तर बघा आता इथे मी एका साईडने बघा 7 इंच बनवलेलं आहे हे मणी। त्यानंतर मध्ये वाटी वावायची आहे। तर बघा इथे मी 2 गोल्डन मणी टाकते सुरुवातीला। गोल्डन मण्यानंतर आपण जे मोठे काळे मणी घेतले होते ते 2 टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर परत एक गोल्डन मणी आणि त्यानंतर मंगळसूत्राची एक वाटी घ्यायची आहे। तर इथे छोटी वापरली याच्यापेक्षा तरीसुद्धा चालेल, किंवा मोठी वापरली तरी तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे ही वाटी यूज करायची आहे। साईडने परत एक गोल्डन मणी, त्यानंतर काळे मणी, बघा इथे मी काळे मणी वावलेले आहेत 2 आणि त्यानंतर परत आपल्याला गोल्डन मणी टाकायचे आहेत 2 आणि बघा आता या साईडला काळे मणी टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। तर जेवढे आपण त्या साईडला घेतले होते तेवढेच इकडे वावायचे आहे ते। खरं तर मंगळसूत्राला शोभा ही काळ्या मण्यांमुळेच येते। जास्त करून काळे मणी जेवढे आपण वापरू ना तेवढे ते छान दिसतात। बघा आता इथे मी बरोबरीने जेवढे इकडे आहे तेवढेच ह्या साईडला करून घेतलेले आहे ते। तर आता आपल्याला इथे स्क्रू टाकायचा आहे। बघा स्क्रूचा जो दुसरा पार्ट होता तो टाकायचा आहे आणि आता इथे स्क्रूचा जो होल आहे ना तो जरा मोठा आहे, त्याच्यामुळे हे बघा काळा मणी टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आता इथे जी आपण टेपपट्टी लावलेली होती ती काढून घ्यायची आहे आणि जी सुई आपण बांधतो ना ते बघा सुई पण वळून घ्यायची आहे अशी हलक्या हाताने। त्यानंतर हे बघा धागा मी थोडा लांबच घेतलेला होता, तर थोडंसं कापून घेणार आहे। गाठ बांधता येईल एवढंच आपल्याला धागा ठेवायचा आहे। तर थोडंसं मी काढून टाकते, जास्त लांब झालं की मग गुंता होतं आणि व्यवस्थित। आता हे बघा टेपपट्टी काढून टाकलेली आहे ना, तर व्यवस्थित मणी मागे खेचायचे आहेत आणि 4 ते 5 गाठी मारायच्या आहेत। आता इथे डबलच पदर आहेत बघा 2च, त्याच्यामुळे गाठ पण छोटी येते, त्याच्यामुळे जास्तीच्या गाठी मारायच्या आहेत। आता ही नेहमी मी माहिती सांगते, कारण जी माहिती आपल्याला देता येईल तीच देते। कधी कधी होत असेल माझ्याकडनं एखादा वाक्य डबल टिबल। आता इथे चेक करायचं आहे आणि मगच हा उरलेला धागा थोडंसं लांबून कापायचा आणि मेणबत्तीने किंवा दिव्याने चिपकवून द्यायचा आहे। बघा आता खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे बघा, वेगळी अशी डिझाईन आणि गळ्याबरोबर घातलं ना ते अधिक सुंदर दिसतं। तर अशा पद्धतीने खूप कमी मण्यांमध्ये बघा आपल्या गोल्डन मणी थोडेसे कमी जरी असतील ना तरी आपण अशा पद्धतीने मंगळसूत्र बनवून घालू शकतो। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.